नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ट्रेडिंग व्यवसायांमध्ये रोजच्या कामात जो काही गोंधळ असतो तो जोहो वापरून कसा कमी करता येतो आणि संपूर्ण प्रक्रिया कशी सुलभ करता येते हे आज आपण समजून घेऊया. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत रोजच्या गोंधळापासून आणि हळूहळू एक एक टप्पा पार करत शेवटी कामामध्ये स्पष्टता कशी आणायची हे पाहणार आहोत. यात आपण आर्थिक पाया, कामाची जोडणी आणि माहितीवर आधारित निर्णय घेण्यावर भर देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या वास्तवापासून जे अनेक ट्रेडिंग व्यवसाय रोज अनुभवतात, म्हणजे जिथे गुंतागुंत हा कामाचा एक अविभाज्य भाग बनलेला असतो. हे वाक्य बघा. गुंतागुंता म्हणजे तुमच्या रोजच्या कामाचं दुसरं नाव. खरंच आहे नाही का? कमी मार्जिनमध्ये काम करणं, डॉलरचे दर वर खाली होणं, वेगवेगळ्या ठिकाणी असलेला स्टॉक सांभाळणं आणि पैशांची जुळवाजुळव, हा सगळा ताण सतत असतोच. बरं, इथे ना दोन पद्धतींमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एकीकडे आहे जुनी पद्धत. सगळीकडे तुटक तुटक स्प्रेडशीट्स, स्टॉक मोजायला माणसं लागतात, सेल्ससाठी वेगळं सॉफ्टवेअर, म्हणजे अकाउंट, स्टोअर्स आणि सेल्स टीममध्ये ताळमेळच नाही. आणि दुसरीकडे आहे जोहोची पद्धत, जिथे सगळं काही एकमेकांशी जोडलेलं आहे, ऑटोमॅटिक आहे, म्हणजे कामात एक स्पष्टता येते. मग प्रश्न असा आहे की या गोंधळातून बाहेर कसं पडायचं? तर याचं उत्तर दडलंय एका मजबूत आर्थिक पायामध्ये. आणि ह्या सगळ्याचा मूळ आधार आहे जोहो बुक्स. हे फक्त एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर नाहीये, तर समजा ही आपल्या व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांची एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. सगळं काही इथूनच नियंत्रित होतं. जोहो बुक्समुळे ना बँक रिकन्सिलिएशनसारखी किचकट कामं आपोआप होतात. प्रत्येक खर्चाची नोंद राहते आणि वेगवेगळ्या चलनांमध्ये व्यवहार करणं अगदी सोपं होतं. याचा थेट फायदा अकाउंट्स विभागाला होतो, त्यांचा वेळ वाचतो आणि व्यवसाय मालकांना नेहमी आर्थिक स्थिती स्पष्ट दिसते. ठीक आहे, तर आपला आर्थिक पाया आता मजबूत झाला. पण एवढंच पुरेसं नाही. खरं काम तर आता सुरू होत आहे. चला पाहूया या पायावर एक संपूर्ण एकमेकांशी जोडलेली प्रणाली कशी उभी करायची. व्यवसायाला खरंच सुलभ करायचं असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: मालाचं व्यवस्थापन, ग्राहकांशी असलेलं नातं आणि बिलिंग प्रक्रिया. आणि ह्या तिन्ही गोष्टी जोहो बुक्ससोबत जोडणं अत्यंत गरजेचं आहे. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे पैसा आणि माल यांच्यातला. म्हणजे जोहो बुक्स पैशांचा हिशोब ठेवेल, तर जोहो इन्व्हेंटरी मालाचा हिशोब ठेवेल. दोन्ही गोष्टी नेहमी एकमेकांशी जोडलेल्या राहतील. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये? समजा Amazonवर किंवा तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवर एखादी वस्तू विकली गेली, तर त्याच क्षणी स्टॉकची संख्या आणि अकाउंट्समधल्या नोंदी दोन्ही आपोआप अपडेट होतात. विचार करा, स्टोअर्स किंवा कमर्शियल हेडसाठी हे किती सोपं होतं. स्टॉक संपलाय की नाही हे बघायला वेगळी कसरत नाही किंवा चुकून जास्त माल विकला जाण्याची भीतीच नाही. आता पुढचा दुवा जोडतो सेल्स टीम आणि फायनान्स विभागाला. जोहो CRMमुळे होतं काय की दोन्ही टीम्स एकाच जागेवर, एकाच माहितीवर काम करतात. सततच्या ईमेल्सची गरजच संपते. यामुळे खरेदी विक्रीची पूर्ण प्रक्रिया खूप वेगवान आणि सोपी होते. आता बघा, सगळ्या सिस्टम्स एकमेकांशी जोडल्या गेल्यात. त्यामुळे आता आपण फक्त रोजचं काम सांभाळण्याच्या पलीकडे जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारावर मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतो. आणि इथे खरी जादू करते जोहो ॲनालिटिक्स. हे काय करतं तर सेल्स, स्टॉक आणि फायनान्स या सगळ्या ठिकाणाहून डेटा गोळा करतं आणि आपल्यासमोर व्यवसायाचं एक स्पष्ट आणि संपूर्ण चित्र उभं करतं. व्यवसाय मालकांसाठी हे एका जादूच्या आरशासारखं आहे. म्हणजे आता फक्त अंदाजावर अवलंबून राहायची गरज नाही. आपल्याला थेट दिसतं की कोणती उत्पादनं सगळ्यात जास्त नफा देत आहेत, कोणत्या उत्पादनांकडे लक्ष द्यायची गरज आहे. सगळं काही आकड्यांसहित समोर असतं. हे टूल आपल्याला अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देतं, जसं की कोणत्या उत्पादनात जास्त मार्जिन आहे, कोणत्या सीझनमध्ये मागणी वाढते, किंवा आपले पैसे नक्की कुठे अडकले आहेत. या उत्तरांमुळे योग्य निर्णय घेणं खूप सोपं होतं. चला, आता आपण या सगळ्या गोष्टींना एकत्र आणूया आणि बघूया की हा बदल व्यवसायाला स्पर्धेत पुढे कसा नेतो. हा तक्ता म्हणजे आपल्या संपूर्ण सिस्टीमचा सारांश आहे. जोहो बुक्स अकाउंटिंग सांभाळतो, इन्व्हेंटरी स्टॉक सांभाळतं, CRM ग्राहक आणि सेल्स सांभाळतं आणि ॲनालिटिक्स या सगळ्या माहितीमधून आपल्याला योग्य दिशा दाखवतं. प्रत्येक भागाचे काम ठरलेलं आहे. तर शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही फक्त सॉफ्टवेअरशी एक प्रणाली नाहीये,
तर हा तुमचा स्पर्धेत टिकून राहण्याचा आणि पुढे जाण्याचा एक मोठा फायदा आहे. ही सिस्टम आपल्याला रोजच्या गोंधळातून बाहेर काढून व्यवसायाच्या वाढीच्या दिशेने घेऊन जाते. तर जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. सध्याची जी सिस्टम आपल्या व्यवसायात आहे ती आपल्याला पुढे घेऊन चाललीय की मागे खेचत आहे? कुठेतरी आपल्या प्रगतीच्या जहाजाला एक लहानसं छिद्र तर नाही ना पडलंय, ज्याकडे आपलं लक्ष नाहीये?